तुमच्या मते यावेळेस 2024 लोकसभा यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा खासदार कोण असेल तुम्हाला काय वाटते? आम्हाला काय वाटतं, आम्हाला की चेंज व्हावं असं वाटते. नेमकं कोणी आलं पाहिजे? मग तुमच्या मनात काही नवीन वगैरे नाव आहे का? नाव नाही असं आहे की, पण चेंज व्हायला पाहिजे. 5 वर्षाला चेंज झालंच पाहिजे, तरच लोकशाही टिकून राहू शकते. नाही तर आळशी बनतात. बदल असायलाच पाहिजे. बदल हे असायलाच पाहिजे, तरच लोकशाही म्हणजे पुढील चालल्या जाते. एकाच माणसाला जर सतत आपण देत राहिलो, कोणी असो ना, एकाच माणसाला जर म्हणलं तर ते काय होते की मग नंतर ते आपलाच खर्ची मुलगी झालं बरोबर असं म्हणतात. मग त्याला भीती निर्माण होती की बा नाही 5 वर्षाला आपलं हे चेंज करतात, तर बदललंच पाहिजे. चांगल्या झाल्यामुळे असं काही चेंज हे झालंच पाहिजे, तरच महत्वाचं. 10 वर्ष 40 वर्ष एकच आमदार खासदार राहते, तर मग बाकीच्याला चान्स का भेटणार आहे? म्हणून चेंज झालं पाहिजे लोकशाही, हा महत्वाचा मुद्दा. ज्याने काही केलं नाही मग त्याचं कसं काय घ्यायचं? आता समोर त्यानं लादला खासदार पक्षाच्या नावाखाली, तर मग त्याला देणं भाग पडा असं व्हायला लोक त्याप्रमाणे करतात. विचार करतात लोकशाहीमध्ये आपला हक्क काय ना आपलं कर्तव्य काय. बरोबर. मग हक्कानी कर्तव्य जाणलं तरच पुढे होईल. तुम्ही नाही बा मेंढरासारखे चाले हे मतदान द्याल, मग आपण त्याच्या पाठच मागतो. आपण काय नागरिक शास्त्र पडलं पाहिजे ना. आपलं कर्तव्य काय, कुणा निवडून द्यायचं, कसं निवडून द्यायचं, आपलं कामं किती हे ते, सार्वजनिक कामं किती आहेत आणि वैयक्तिक कामं किती आहेत, हा बी महत्वाचा मुद्दा आहे ना. वैयक्तिक आम्ही का सर्व्हिस मागा नसलो नाही, तुमच्या हाती येणारे जे नियम आहेत. दादा आपण पुसदचे दादा, नाव आपले? अब्दुल सौद. जे काकांना प्रश्न केला ते सुद्धा तुम्हाला प्रश्न करतो. मुस्लिम समुदायाचा मतदानामध्ये महत्वाचा भाग आहे, महत्वाचा रोल आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीकरिता नवीन चेहरा किंवा जे आता चेहरा आहे खासदारकीचा, नेमकं तुम्हाला कोणता व्यक्ती असायला पाहिजे, कोणता व्यक्ती नसायला पाहिजे, हे तुमचं थोडक्यात मत सांगा. नवीन चेहरा पाहिजे. पुराने चेहरे ने कुछ नहीं किया. नवीन चेहरा होना, चाहे कोई भी पार्टी का हो, नवीन चेहरा होना. क्योंकि हमारा पुसद एकदम ठप हो गया है. पूरे लोग नासिक, मुंबई, नगर इधर काम के लिए जा रहे हैं. पुसद में कुछ ही नहीं रहा है पुराने चेहरों से. इसलिए नवा चेहरा होना यहाँ पर. खासदार पदाकरिता आपल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातून नवीन चेहरा यायला पाहिजे का, की जे जुना चेहरा आहे त्यावरच तुम्ही संतुष्ट आहात? नवीन चेहरा पाहिजे यावर्षी. नेमकं तुमच्या मनामध्ये कोणत्या व्यक्तीचं, कशाचं नाव वगैरे नाव आहे का, नेत्याचं वगैरे? संजय देशमुख. संजय देशमुख. का बरं असं का म्हटलं? नाही, नवीन चेहरा म्हणजे नवीन विकास होईल. आता 3 टर्म झाले ते भावना गोळीच्या. नवीन चेहरा झाला पाहिजे, काहीतरी विकास होईल. आतापर्यंत भावना गवळी यांनी विकास केलेला आहे का? काय वाटतं तुम्हाला? मला तर नाही वाटत त्याने काही विकास केला आहे. आपण पुसदचे रहिवासी. मी पुसदचा आहे. आपलं पूर्ण नाव? जसबीर सिंग भाटिया. लोकसभा 2024च्या जे निवडणुका आहे त्याचे जे वेळापत्रक आहे ते काल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत जाहीर झाले. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक पार पडणार आहे. आता लोकांचं मत काय, नेमकं लोकांना खासदार पदाकरिता कोणता उमेदवार पाहिजे? ज्याप्रमाणे आता भावना गवळी, संजय देशमुख, संजय राठोड असे काही नाव सुचवले जात आहे, त्यांच्याबद्दल चर्चा होत आहे. आता जनतेचं नेमकं मत काय, जनतेचा कौल काय, नेमकं कोणत्या व्यक्तीला शाल आणि श्रीफळ देऊन खासदार या खुर्चीवर बसवलं जाणार आणि त्या जनतेमार्फत कोणत्या व्यक्तीला शालीमध्ये गुंडाळून घरी पाठवलं जाणार, ही चर्चा करण्यासाठी ज्याप्रमाणे तुम्हाला मी दुपारी सांगितलं होतं की आज संध्याकाळी 5:30 वाजता आपलं चर्चासत्र रंगणार आहे, त्याच निमित्त आज आपण आपल्या पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे आलेलो आहे. नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. नुकतंच संजय देशमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची पुसद मध्ये जनसंवाद मेळावा सभा पार पडली. त्यामध्ये त्यांच्या मार्फत बऱ्याच काही गोष्टी हे जनतेसमोर मांडण्यात आल्या. संजय देशमुख गरजेचे का किंवा भावनाताई यांच्या मार्फत भावनाताई गरजेची का, अशा प्रकारचे जे काही त्यांचे मत वक्तव्य त्यांनी समोर मांडण्याचा एक प्रयत्न केला. परंतु जनतेच्या मनात काय, नेमकं जनतेला काय हवं, विकासात्मक दृष्टीने कोणत्या गोष्टी असायला पाहिजे, कोणत्या गोष्टी नसायला पाहिजे, याचाच विचार विमर्श करण्यासाठी कुठेतरी आपण एक जनतेसोबत सरळ एक चर्चा आपण करणार आहे. आपली ही जी चर्चा आहे कोणतीही आपली रिक्रिएटेड किंवा पूर्वनियोजित नाही. आपण थेट इथे आलेलो आहे आणि थेट तसाच आपण जे आपले इथलचे रहिवासी आहेत त्यांच्याशीच कुठेतरी एक चर्चा करण्याचा प्रयत्न करत. काका बोलू शकता का तुम्ही? नेमकं आता तुम्ही वयोवृद्ध अतिशय अनुभवी व्यक्ती आहात, तुम्ही राजकारण सुद्धा बरेच जवळून असं बघितलं असेल. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरिता
तुमच्या मते चेहरा कोणता असायला पाहिजे? नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा आपल्या पुसदमध्ये झाली. जे संजय देशमुख यांचं नाव कुठेतरी एक चर्चेला जात आहे. मी अधिकृत कोणतीही माहिती देत नाही, फक्त एक जी चर्चा चालू आहे आणि जे काही घटना घडलेल्या आहेत त्यांच्याच मार्फत आपण एक विचार विमर्श करायचा प्रयत्न करत. तुमच्या मते यावेळेस 2024 लोकसभा यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा खासदार कोण असायला पाहिजे? जर आता आपल्या जनता ठरवलं ना, आपण एकट्याच्या आपण एक जनता आहे ना, जनता आहे, पण एकट्याच्या मताने बहुमत. तुम्हाला काय वाटते? आता आम्हाला काय वाटतं, आम्हाला किंवा चेंज व्हावं असं वाटते. नेमकं कोणी आलं पाहिजे? मग तुमच्या मनात काही नवीन वगैरे नाव आहे का? नाव नाही असं आहे, पण चेंज व्हायला पाहिजे. 5 वर्षाला चेंज झालंच पाहिजे, तरच लोकशाही टिकून राहू शकते. नाही तर आळशी बनतात. बदल असायलाच पाहिजे. बदल हे असायलाच पाहिजे, तरच लोकशाही म्हणजे पुढील चालल्या जाते. एकाच माणसाला जर सतत आपण देत राहिलो, कोणी असो ना, एकाच माणसाला जर म्हणलं तर ते काय होते की मग नंतर ते आपलाच घरची मुलगी झालं बरोबर असं म्हणतात. मग त्याला भीती निर्माण होती किंवा नाही 5 वर्षाला आपलं हे चेंज करतात. तर बदललंच पाहिजे. चांगल्या झाल्यामुळे असं काही चेंज हे झालंच पाहिजे, तरच महत्वाचं. 10 वर्ष 40 वर्ष एकच आमदार खासदार राहते तर मग बाकीच्याला चान्स का भेटणार आहे? म्हणून चेंज झालं पाहिजे लोकशाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता ज्याप्रमाणे काकांनी त्यांचं मत अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलं, चला आपण आणखी एक प्रश्न विचारून घेऊ. तुमच्या मते आतापर्यंत खासदार जे भावना गवळी राहिलेले आहे त्यांनी आपल्या यवतमाळ वाशिम जे त्यांचं मतदारसंघ आहे त्याचा विकास केलेला आहे का? आपल्या पुसदचा विकास झालेला आहे का? तुम्हाला काय वाटते? त्याचा आजच्या विकासाचा आपण द्यायचं ते सांगू शकणार, वरून ते सांगू शकतात आम्ही विकास केला असं, पण प्रत्यक्षात विकास असं काय म्हणून म्हणायचं? प्रत्यक्षात एक गोष्ट असं म्हणता येत नाही ना. त्याच्या हाय लेवलवर ते विचार सांगूया. प्रत्यक्षात आम्ही गरीब मजूरदार माणसं. बरोबर. मग आता आमचा विकास काय म्हणायचा? आमची मजुरी चालू करावंच लागणार आहे. म्हणजे एका हातावर आणायचं आणि दुसऱ्या हातावर आपलं खायचं आहे. असेच आपला जो दिनकर्म आहे तो पहिलेही तसाच चालला होता आणि आताही तसाच चालत आहे. त्याच्यात काय फरक पडणार आहे? मजुरी करणं भागच आहे ना. म्हणजे एक विकासाच्या नावावर कुठेतरी एक प्रलोभन दिलं आणि फक्त विकास हा कुठेतरी कागदोपत्री दाखवला, असंच कुठेतरी आपल्याला एक सत्य परिस्थिती इथे. आमची काय मजुरी थोडीच कमी झाली. मजुरीला जावंच लागणार, सगळं लागणार. जे सत्य ऍक्ट केलं, हा समजा घरकुल मोदीच्या काळामध्ये 2.5 लाख का मला ते भेटले, मोदीने दिलं, त्याचं नाव घेतो ना आम्ही. ज्याने काय केलं नाही मग त्याचं कसं काय घ्यायचं? आता समोर त्यानं लादला खासदार पक्षाच्या नावाखाली, तर मग त्याला जे भाग पडला असं व्हायला लोक त्याप्रमाणे करतात. विचार करतात लोकशाहीमध्ये आपला हक्क काय आणि आपलं कर्तव्य काय. बरोबर. मग हक्कानी कर्तव्य जाणलं तरच पुढे तुम्ही नाही बा मेंढरासारखे चाले जे मतदान द्याल, मग आपण त्याच्या पाठच मागता. पण आपण काय नागरिक शास्त्र पडलं पाहिजे ना. आपलं कर्तव्य काय, कोणाला निवडून द्यायचं, कसं निवडून द्यायचं, आपलं कामं किती हे ते की सार्वजनिक कामं किती आहेत आणि वैयक्तिक कामं किती आहेत, हा बी महत्वाचा मुद्दा आहे ना. वैयक्तिक आम्ही का सर्व्हिस मागार असलो नाही, तुमच्या हाती येणारे जे नियम आहेत. ज्याप्रमाणे आता काकांनी आपलं मत सांगितलं अतिशय प्रखररित्या आणि स्पष्टरित्या सांगितलं. दादा तुम्ही पुसदचेच का? आता हा जो पुसदचा भाग आहे, पुसदच्या नागरिकांनी कुठेतरी आपल्याला सांगण्याचा एक प्रयत्न केला. अतिशय जे कटाक्ष आहे त्यांनी त्यांच्या मनातली गोष्ट कुठेतरी बाहेर एक सांगण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी नवीन चेहरा असायला पाहिजे, कुठेतरी एक सत्तेमध्ये बसलेल्या व्यक्तीवर धाक असायला पाहिजे. खरंच मला जे माझी सीट आहे, जे माझी खुर्ची आहे, त्याच पडण्याची भीती असलीच पाहिजे, तरच तो व्यक्ती त्या ठिकाणचा, त्या प्रभागाचा, त्या विभागाचा विकास करू शकतो. आपली चर्चा इथेच थांबलेली नाही. आणखी आपण जे चर्चात्मक भाग आहे बोलू शकता का दादा तुम्ही? बरं चला आणखी येऊन जा. आपण आणखी कोणाला चर्चा करावं? येऊन जा आणखी इकडे. आता जे आपले दादा आहेत, या दादाचा नामचा अतिशय, मी पुन्हा एकदा सांगतो, दादाचा नामचा परिचय नाहीये. इथे आम्ही आलो आणि थेट जे आपले नागरिक आहेत त्यांच्याशीच एक चर्चा करण्याचा प्रयत्न करत. दादा आपण पुसदचेच? हो. नुकतंच काही दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जनसंवाद मेळावा पुसदमध्ये पार पडला, जे मामा चौक पिठाबाई नगर येथे. नेमकं आता लोकसभा 2024च्या निवडणुकीची तारीख आलेली आहे. 26 एप्रिल 2024 रोजी जे काही निवडणुकीच्या वेळ आलेल्या आहे, नेमकं खासदार पदाकरिता तुमच्या मते कोणता चेहरा हे जनतेतून आला पाहिजे असं काय वाटते का? आता सध्या तिकीट डिक्लेअर झाली ना, त्याच्यामुळे काही सांगता येणार नाही. असं आता सध्या रसमध्ये आहे भावनाताई, संजय भाऊ देशमुख बी आहे, पण ते यांची काही तिकीट डिक्लेअर झाली नाही, त्याच्यामुळे काही सांगता येणार नाही चेहरा कोणता हे आहे. आपण एक जे आजचा भाग घेता, एक ते जनतेचा कौल, म्हणजे जनतेच्या मते नेमका कोणता व्यक्ती असायला पाहिजे, नेमका कोणत्या व्यक्तीला खासदारकीची सीट मिळायला पाहिजे, नवीन चेहरा
हा यायला पाहिजे का, याच चर्चेनिमित्त आपला आता विशेष चर्चासत्र आपण घेऊन आलो आहे. नेमकं तुम्हाला नवीन चेहरा येईल असं वाटते का, किंवा यायला पाहिजे का? नाही, यायला पाहिजे, बरोबर आहे. पण आता जनतेच्या मनावर आहे की बाबा नवीन चेहरा पाहिजे, या जुना चेहरा समजा हे करायचा परत, ते जनतेच्या मनावर आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा जे खासदार पदाकरिता नेमका कोणता उमेदवार, कोणता व्यक्ती हा त्या पदावर जाऊन बसला पाहिजे, याच चर्चासत्र घेऊन, हेच चर्चासत्र घेऊन आपण पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज जमलो आहे. जे येथील पुसदचे रहिवासी आहे त्यांचा कशा प्रकारे या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, आपण आत्ताच जे आपले आजोबा आहेत त्यांच्या मार्फत बघितलं. आपली जे आजचा भाग आहे अजूनही संपलेला नसून इथलचे जे उपस्थित आणखीही व्यक्ती आहे की नेमकं खासदार कसा असायला पाहिजे, झालेले खासदार हे कितपत त्या पदाकरिता योग्य होते अयोग्य होते हे त्या जनतेमार्फत, आणि नवीन चेहरा कुठेतरी समोर यायला पाहिजे का. नवीन चेहरे बरेच हे चर्चेला जात आहे, बरेच नाव घेतल्या जात आहे, बरेच पक्षामार्फत त्यांची उमेदवारी भेटेल असे सुद्धा सांगितलं जात आहे. आणखी ही उमेदवारी कोणत्या व्यक्तीला डिक्लेअर झालेली नाही, परंतु जे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात आहे कुठेतरी जनतेच्या मनात काय, त्यांना तो उमेदवार पसंतीस आहे का, नेमकं त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन काय, हेच एक चर्चात्मक बाब आपल्या समोर यायला पाहिजे. म्हणून आपण आजचा विशेष भाग इथे घेऊन आलेलो आहे. आता इथलचेच बरेच असे दुकानदार आहे, त्यांना आपण या संबंधित चर्चा करू. विशेष म्हणजे जे आपला मुस्लिम समुदाय आहे त्यांचा सुद्धा एक बराच मोठा वाटा या मतदानामध्ये येतो. नेमकं त्यांच्या मनात काय, त्यांचा पाठिंबा कुणाला, हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो. आता ह्या काही ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी आपण जे आपले इथलचे जे आपले दादा दुकानदार वगैरे आहे थोडक्यात त्यांनाच एक विचारण्याचा प्रयत्न करू. दादा तुम्ही बोलू शकता. आता जे काही इथे आपण बघत आहे यावर विश्लेषणात्मक दृष्ट्या एक चर्चा विमर्श व्हायला पाहिजे, आणि एक साधक बाधक चर्चा कुठेतरी जनतेचं एक मत कळायला पाहिजे. म्हणून आपण कुठेतरी हा एक चर्चासत्र इथून घडून आणलेला आहे. आणखीही आपण तोपर्यंत दुसरं दुकान बघू. येऊन जा इकडे. आता आपले जे काका आहे, दोन शब्द फक्त 2 मिनिटात, जे आपला मुस्लिम समुदाय आहे त्यांचं सुद्धा मतदानामध्ये अतिशय महत्वाची भूमिका असते. नेमकं यवतमाळ वाशिम लोकसभा करिता 2024च्या तुमच्या मते कोणता चेहरा हे निवडून आला पाहिजे? नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा असं काय तुमच्या मते काही नाव आहे का असं सुचक वगैरे? नाव तर काही नाही म्हणा, मात्र नवीन पाहिजे. नवीन का असं का म्हणताय तुम्ही, एक तुमचा एक अनुभव? तर काय हे नाही म्हणा माझी, मात्र नवीन चेहरा यायला पाहिजे. दादा आपण पुस्तकचे दादा नाव आपले? अब्दुल सौद. जे काकांना प्रश्न केला ते सुद्धा तुम्हाला प्रश्न करतो. मुस्लिम समुदायाचा मतदानामध्ये महत्वाचा भाग आहे, महत्वाचा रोल आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीकरिता नवीन चेहरा किंवा जे आता चेहरा आहे खासदारकीचा, नेमकं तुम्हाला कोणता व्यक्ती असायला पाहिजे, कोणता व्यक्ती नसायला पाहिजे, हे तुमचं थोडक्यात मत सांगा. नवीन चेहरा पाहिजे, पुराने चेहरे ने कुछ नहीं किया. नवीन चेहरा होना, चाहे कोई भी पार्टी का हो, नवीन चेहरा होना, क्योंकि हमारा पुसद एकदम ठप हो गया है. पूरे लोग नासिक मुंबई नगर इधर काम के लिए जा रहे हैं, पुसद में कुछ ही नहीं रहा है पुराने चेहरों से, इसलिए नवा चेहरा होना यहाँ पर. जे व्यक्ती खासदार पदावर आहे सध्या, भावना गवळी यांनी आपल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा विकास केला का, तुम्हाला काय वाटतं? काहीच नाही केला, काहीच नाही केला. पुसद मध्ये तो काहीच नाही केला त्याने. काहीच दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संवाद मेळावा सभा पार पडली. नेमकं त्याबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा आहे? ते तर चांगलं आहे, म्हणजे चेहरा नवीन पाहिजे आपल्या पुसद शहरामध्ये, त्या कोणत्याही पार्टीचा असो, चेहरा सुद्धा नवीन पाहिजे. चांगला मार्ग भेटला तर कोणत्याही पार्टीला देऊ आपण. जनतेचं एकच मत, पार्टी कोणतीही असो, नेता कोणताही असो, परंतु विकास 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 हा जनतेला हवा, आणि तो विकासच हवा. आता आणखीही बरेच काही जे जनतेचे मत आहे, जनतेचा कौल आहे, ते आपण एक विचारण्याचा प्रयत्न करत आहे. आता जेही काही
आपण एक जनतेचा कौल बघण्याचा एक प्रयत्न करत आहे, संपूर्ण जी चर्चा विमर्श एक बघण्याचा प्रयत्न करत आहे. दादा आपले नाव? नाझिल खान बुरे खान. जे समोर या, जेही काही आपल्या महाराष्ट्राच्या याच्यात राजकारण घडलेलं आहे, तोडाफोडीचं म्हणू किंवा तळ्यात मळ्यात जे काही राजकारण घडलेलं आहे, आपण ते थोडं बाजूला ठेवू. लोकसभा यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या निवडणुकीची डेट आलेली आहे 26 एप्रिल 2024 पासून. हे जे काही सुरू होणार आहे आणि आचारसंहिता दिनांक 16 मार्च 2024 पासून लागू झालेली आहे. नेमकं खासदार पदाकरिता तुमच्या मते कोणता नवीन उमेदवार समोर यायला पाहिजे का, की जे आहे त्यातच तुम्ही इच्छुक आहे, म्हणजे संतुष्ट आहे? नवीन पाहिजे. तुमच्या मध्ये कोणत्या व्यक्तीचं तुम्ही नाव सुचवू शकता का? अब सरकार देखेंगे क्या करने का, तो पार्टी जो बोलेंगे वो देखेंगे. आतापर्यंत जेही काही खासदार आपल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये आहेत, त्यांनी पुसदचा यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा विकास केलेला आहे का? नाही. नवीन चेहरा जनतेमधून यायला पाहिजे असं नेमकं तुम्ही कोणत्या भावनेतून बोलले, हे थोडं विश्लेषणात्मक दृष्ट्या समजावून सांगा. विकास पाहिजे, जिला पाहिजे. आणखी यहाँ से पुणे जाते रहते काम को, फैक्ट्री नहीं है, गन्ने के दो फैक्ट्रियां बंद है, सुखदिनी बंद है, और यहाँ का सेशन उमड़खेड़ चलेगा, जीन बेच के खा गए. अशा बऱ्याच काही गोष्टी जे पुसदचेच रहिवासी आहेत त्यांच्याच मार्फत आपल्या समोर येत आहे आणि जनतेचा जो कौल आहे ते कुठेतरी एक नवीन चेहरा, धन्यवाद दादा, एक कुठेतरी नवीन चेहरा यायला पाहिजे असे कुठेतरी एक सांगले जात आहे. आता जे आपले पाजी आहे आपण त्यांच्याच मार्फत थोडं विचारपूस करण्याचा एक प्रयत्न करू. खासदार पदाकरिता आपल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातून नवीन चेहरा यायला पाहिजे का, की जे जुना चेहरा आहे त्यावर तुम्ही संतुष्ट आहात? नवीन चेहरा पाहिजे यावर्षी. नेमकं तुमच्या मनामध्ये कोणत्या व्यक्तीचं, कशाचं नाव वगैरे नाव आहे का, नेत्याचं वगैरे? संजय देशमुख. संजय देशमुख. का बरं असं का म्हटलं? नाही, नवीन चेहरा म्हणजे नवीन विकास होईल. आता 3 टर्म झाले ते भावना गोळीच्या, नवीन चेहरा झाला पाहिजे, काहीतरी विकास होईल. आतापर्यंत भावना गवळी यांनी विकास केलेला आहे का? काय वाटतं तुम्हाला? मला तर नाही वाटत त्याने काही विकास केला आहे. आपण पुसदचेच रहिवासी? मी पुसद तर आहे. आपलं पूर्ण नाव? जसबीर सिंग भाटिया. अच्छा. ज्याप्रमाणे एक तुमचा जनतेसाठी काय संदेश राहील? आपण एक आपला जो भाग घेऊन आलेलो आहे, एक चर्चात्मक विषय, नेमकं लोकसभा वाशिम यवतमाळ हा जो आपला मतदारसंघ आहे, नेमका कोणता व्यक्ती खासदार पदाकरिता जायला पाहिजे, नवीन उमेदवार असायला पाहिजे का, अशा प्रकारची चर्चा घेऊन आपण आलो होतो. नेमकं तुमचं एक जनता आहे त्यांना काय सांगण्याचा प्रयत्न राहील का? नवीन माणूस आला तर कसा विकास होईल, त्यात नवीन काय काय घडामोडी होतील, नवीन कामं होतील. त्याबद्दल आपला मत असा आहे की संजय देशमुखला यावेळेस निवडून दिला तर काहीतरी विकास होण्याची शक्यता आहे. आता आपले जे दादा आहे त्यांना सुद्धा 1-2 मिनिटात विचारून घेण्याचा प्रयत्न करू. तुमचं काय मत आहे? आमचंही तेच मत आहे, जे आता मिंटू सेठनं सांगितलं तेच मत आहे आमचं. म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं संजय देशमुख, तुमचं पण त्यावर मत ठाम आहे का? ठाम आहे आमचं मत. चला, आता एक कुठेतरी नेत्यांचं नाव समोर आलेलं आहे, परंतु आणखी मी स्पष्टरित्या सांगतो की अधिकृत उमेदवारी कोणाही मार्फत जाहीर झालेली नाही. नाव बदलू सुद्धा शकते, सीटा बदलू सुद्धा शकतात. जे काही राजकारण आहे, राजकारण बदलू शकते, नाव कोणाचंही येऊ शकते, त्यावर आणखी आपण ठाम नाही. परंतु जे काही सद्यस्थितीमध्ये घडत आहे, जे काही चर्चात्मक दृष्ट्या सांगितलं जात आहे, त्यामुळेच आपण हे आजचं चर्चासत्र घेऊन आलेलो आहे. आता आपण बघत आहे की आपला जो भाग आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, समोर या कॅमेरामॅन, आज आपल्या पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथूनच हा आपला चर्चेचा भाग आपण सुरू केलेला आहे. हा भाग आपला इथेच संपलेला नाही, यानंतर सुद्धा आपण एक नवीन स्पॉट ठरवणार त्या ठिकाणाहून जे जनतेचा कौल आहे, नेमकं जनतेच्या मनात काय, जनतेला काय हवं, नेमकं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधून आता कोणाला तिकीट मिळेल हे अजूनही अधिकृतरित्या सांगता येत नाही. आता बघू नेमके किती उमेदवार उभे राहतात, किती उमेदवाराला किती मत दिल्या जाते, जनतेचा कौल काय, जनतेचं मत काय, अशा प्रकारची विविध चर्चा ही आपण आपल्या चॅनलवर घेऊन येतच राहत आहे. तुम्ही बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.